आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शिवसेनेच्या वतीने किराणा साहित्याचं वाटप करण्यात आलं। शिवसेना आणि युवा सेनेच्या वतीने जिल्ह्यातील 2017-18 या वर्षातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना महिनाभर पुरेल एवढा किराणा देण्यात येणार आहे। याचं प्रातिनिधिक स्वरूपात शिवसेना पक्ष कार्यालय धाराशिव येथे वाटप करण्यात आलं। उद्यापासून शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या मार्फत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या घरी जाऊन वाटप करण्यात येणार आहे। या प्रसंगी माजी आमदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, जिल्हा प्रमुख कैलाश पाटील, युवा सेना जिल्हा प्रमुख सूरज साळुंके, माजी जिल्हा प्रमुख भारत इंगळे, उपजिल्हा प्रमुख रामभाऊ पडवळ, विजय सस्ते, तालुका प्रमुख सतीश सोमानी, शहर प्रमुख संजय उर्फ पप्पू मुंडे, नगरसेवक सोमनाथ गुरव, बाळासाहेब काकडे, पंचायत समिती सदस्य संग्राम देशमुख, गजेंद्र जाधव, माजी नगराध्यक्ष प्रदीप साळुंके, राजाभाऊ घोडके, मोईन पठाण, रवी कोरे, भीमा अण्णा जाधव यांच्यासह माजी तालुका प्रमुख दिलीप जावळे, उपतालुका प्रमुख राजनारायण कोळगे तसेच शिवसैनिक आणि युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सेना व युवा सेनेच्या वतीने धाराशिव जिल्ह्यातील सन 2017 व 18 या 2 वर्षात ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत यासाठी या आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना मदत करण्यासाठी 50 किलो अन्नधान्य म्हणजे किराणा हा वाटप करण्यात येणार आहे। जवळपास या 2 वर्षातील 250 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना याचे वाटप होणार आहे आणि त्याची आज सुरुवात आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात धाराशिव येथून करण्यात आलेली आहे। उद्यापासून ह्या शेतकरी कुटुंबाच्या घरोघरी जाऊन शिवसेनेचे स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकारी या शेतकरी कुटुंबांना मदत करतील आणि इथून पुढेही मला एवढंच सांगायचं की शिवसेना फक्त आत्महत्येचं राजकारण करत नाही तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत करते आणि इथून पुढे मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की आत्महत्येसारखा चुकीचा मार्ग अवलंबून नये आणि शिवसेना आपल्या पाठीशी कायम खंबीरपणे उभी राहील एवढी मी आश्वासन देऊ इच्छितो। आज धाराशिव शिवसेना युवा सेनेच्या वतीनं या ठिकाणी जिल्ह्यातील सर्व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना फुल नाही फुलाची पाकळी मदत व्हावी या उद्देशाने शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे आणि युवा सेना प्रमुख आदरणीय आदित्य ठाकरे साहेब यांच्या आदेशाने यांच्या नेतृत्वाखाली आज धाराशिव जिल्हा शिवसेना आणि युवा सेनेच्या वतीनं जे दुष्काळग्रस्त कुटुंब आहेत, जे या ठिकाणी आत्महत्याग्रस्त कुटुंब आहेत त्या कुटुंबांना काहीतरी मदत व्हावी म्हणून या ठिकाणी अन्नधान्य, किराणा, तेल जे काय त्यांच्या संसाराला प्रपंचाला लागणाऱ्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या या ठिकाणी आज शिवसेनेच्या वतीनं त्यांना फुल नाही फुलाची पाकळी या माध्यमातून मदत करण्याचा या ठिकाणी एक कार्यक्रम छोटासा कार्यक्रम या ठिकाणी शिवसेना आणि युवा सेनेच्या वतीने घेण्यात आलेला आहे आणि शिवसेनाची भूमिका कायम आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे यांची कायम भूमिका असलेली आहे की शेतकऱ्यांनी असा हा मोठा चुकीचा निर्णय घेऊ नये, त्यांची अडचण त्यांनी आमच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचवावी जेणेकरून आम्हाला जे आम्हाला करता येईल त्यांना मदत करता येईल ते आम्ही प्रामाणिकपणे या ठिकाणी करण्यासाठी आपल्यासाठी जे आम्हाला करता येईल ते आम्ही करू, पण आपण असा चुकीचा निर्णय आपण या ठिकाणी घेऊ नये एवढीच विनंती करून थांबतो। शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीमागं कायम ठामपणानं उभा आहे एवढं बोलून थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम।